नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते मस्त असाल, स्वस्त असाल, आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल. तर आज बघा कटोरी ब्लाउज संपूर्ण म्हणजे सविस्तर माहितीसह मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा हे ब्लाउज पीस आहे आणि आपल्याला सगळ्यात अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. जर बघा आपल्याकडे कापड कमी असला तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, पेपर कटिंग करून घ्यायची आहे. डायरेक्ट जर आपण कापडवर जर काढलं तर कसं कटोरी मोठी करावी लागतो आणि आपल्याकडे कापड पण कमी असतो. तर त्याच्यामध्ये आपला कापड जातो आणि कटोरी मोठी करायला कापड नाही असते आपल्याकडे अवेलेबल. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात अगोदर पेपर कटिंग करून घ्यायची आहे. पेपर कटिंग केल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला मापे ठेवून बरोबर एकदम मस्त म्हणजे बरोबर मापे ठेवून जे आपण कट केलेले राहतात फ्रंट भाग आणि सगळं बॅक असा परफेक्ट असा बसतो. तर सगळ्यात अगोदर काय करायचंय आपल्याला पेपर कटिंग करून डायरेक्ट आपल्याला याच्यावर माप ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. तर व्हिडिओज पूर्ण पहा, संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्याकडे येणार आणि त्याच्यामधून कटोरी ब्लाउज सगळं सविस्तर अशी माहिती मिळणार. तर चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आता आपण कटिंगला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर घ्यायचा आहे, जो आपल्याकडे अवेलेबल असेल न्यूजपेपर आणि कोणताही पेपर घेतला तरी चालते. तर असं आपल्याला पेपर घ्यायचा आणि बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे, कधी पण बंद भाग आपल्याकडेच ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा ब्लाऊजची लांबी किती आहे, तर असं शोल्डरवरून आपल्याला पूर्ण माप लावून घ्यायचे आहे. तर ब्लाऊजची लांबी आहे 13.25 इंच, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे, प्लस 1 इंच घ्यायची आहे, म्हणजे 14 इंच आपल्याला ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे. बघा तर आता ब्लाऊजची लांबी 14.25 इंच घेतली, पूर्ण 14.25 इंच आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डर असं माप लावून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण शोल्डर आपण इथून किती घ्यायचं आहे, तर आपल्याला इथून बरोबर 2.25 इंच घ्यायचं आहे. नाहीतर आपल्याकडे ब्लाऊज असतेच, तर आपल्याला ब्लाऊजवरून आपल्याला माप काढून घ्यायचं आहे. तर दोन्ही शोल्डरवरून आपल्याला बरोबर ह्या शोल्डरपासून त्या शोल्डरपर्यंत पूर्ण मोजून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा ह्या शोल्डरवरून आपण त्या शोल्डरपर्यंत माप लावून घेतलेलं आहे. पूर्ण शोल्डर असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा 10 इंच येत आहे. आपलं जेवढं ब्लाऊजचं माप असेल तेवढं आपण काढून घ्यायचं आहे आणि इथं 10 इंच येत आहे. तर आता आपल्याला बरोबर माप लावून घ्यायचं आहे. इथून आपण 2.25 इंच घेत आहोत. बघा गळा 2.25 इंच घेत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर 3 इंच घ्यायचा आहे. तर बघा आता 3 इंच घेतलेला आहे. इथून पूर्ण शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. पूर्ण शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. तर बघा पूर्ण शोल्डर 5.25 इंच. त्याच्यानंतर मुंड्याचा भाग आपल्याला बघा 5.5 इंच घ्यायचा आहे. परफेक्ट फिटिंगसाठी 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर बघा जिथून आपली हुकपट्टी राहते, जिथून आपले हुक लावलेले राहते, तर असं आपल्याला बरोबर असं न ताणता न खिचता बरोबर असं मोजून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. तर इथं किती आहे 9 येत आहे. तर 9चे 4 भाग केले तर किती 9 चौक 36 साईज. तर हे 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर बघा इथं 9 इंचावर मार्जिंग केली आणि अशी रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा 2 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी. तर बघा इथं 2 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला मुंड्याचा भाग 1.5 इंच घ्यायचा आहे. तर बघा इथून 1.5 इंच घेतलेला आहे आणि आपल्याला बरोबर 1.5 इंच घेतलेला आहे. आणि आपल्याला बघा आता खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे इथून आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे. 1 इंचावर मार्जिंग केली, बरोबर 1 इंचावर मार्जिंग केली. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे.
बघा अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. आणि आतल्या बाजूनं पण आपण अर्धा इंच कमी केले आहे. आतल्या बाजूनं पण आपल्याला असा आकार द्यायचा आहे, म्हणजे फ्रंट भाग तयार करण्यासाठी. आता आपल्याला बरोबर शोल्डरवरून गळा मोजून घ्यायचा आहे, म्हणजे समोरचा गळा किती आहे, तर 5.5 इंच येत आहे, तर आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला बरोबर सरळ असं टेप लावून घ्यायचा आहे आणि गळा 6 इंच घ्यायचा आहे. तर बघा 6 इंचावर मी इथं मार्जिन करून घेत आहे आणि रेषा ओढून घेत आहे. आणि इथून पण आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे आणि रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा इथून आपण सरळ रेषा ओढली, त्याच्यानंतर आपल्याला अर्धा गोल आकार आपल्याला आकार द्यायचा आहे. गोल आकार दिला आपण. आता आपल्याला इथून 1 इंच वर घ्यायचं आहे. वर घ्यायचं आणि मार्जिन करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. बघा 2.5 इंच घेतलं. आता इथून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. इथून 3 इंच घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडनं 2.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा इथं 2.5 इंचावर मार्जिन केली. त्याच्यानंतर आपल्याला जिथून मार्जिन केली आहे त्या ठिकाणून आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा आता आपली 3.5ची क्रॉसपट्टी असते, तर आपल्याला काय करायचे आहे, अर्धा इंच वर वाढवून घ्यायचे आहे, म्हणजे 3.5 इंच होऊन जाईल. तर बघा 3.5 इंच झालेली आहे. इथून 3.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. याच्यानं आपली फिटिंग आणि कटोरी व्यवस्थित अशी तयार होतो. तर आपल्याला आता कटोरी मोजून घ्यायची आहेत. बघा इथं कटोरी किती आहे, 5.5 इंच येत आहे. तर बघा इथं 5.5 इंच येत आहे. तर आपल्याला जशी 5.5 इंच येत आहे ब्लाऊजवर माप घेऊन, तसंच आपल्याला इथं मार्जिन करून घ्यायचे आहे. 5.5 इंचावर इथं मार्जिन करून घेत आहे आणि आता कटोरीला गोल आकार देत आहे, म्हणजे राऊंड. तर बघा किती छान अशी कटोरी तयार झाली. कटोरी आणि क्रॉसपट्टी आणि फ्रंट भाग. तर मुंड्याचा भाग आहे 5.5 इंच आणि छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. दोन इंच सिलाई मार्जिनसाठी. दोन इंच सिलाई मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तो भाग. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आपण 3.5 इंचाची इकडून घेतलेली आहे. आणि इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. कटोरी घेतली आहे 5.5 इंच. गळा घेतलेला आहे 6 इंच. आणि शोल्डर आपण पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. 2.25चा गळा आणि 3चं शोल्डर. तर पूर्ण शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. 5.3 घेतलेला आहे. 2.25चा गळा आणि 3चं शोल्डर. तर फ्रंट भाग आणि कटोरी सगळं असे मापे लावून आणि मापे पण लिहून घेतलेली आहे. हा फ्रंटला जोडणारा भाग आहे, आपण अर्धा इंच कमी केलेला आहे तो. तर पूर्ण परफेक्ट मापे असे तयार झालेले आहेत.
आता आपण कटिंग करून घेऊ. परफेक्ट फिटिंग अशी तयार होते. जसं की आपलं मुंड्याचा भाग कमी जास्त पडतो, तर मुंड्यामध्ये झोल येतो, असे कितीकसे बायाचे प्रश्न असतात. तर बघा, आपण बरोबर मापानुसार जर ब्लाऊज कटिंग केली तर कुठंही चुकत नाही आणि परफेक्ट ब्लाऊज तयार होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर ब्लाऊजचे जर आपल्याकडे कापड कमी असला, तर कसं कापड कमी असला तर आपल्याला डबल कटोरी काटावी पडते, म्हणजे मोठी कटोरी करायची असते. तर त्या कारणानं आपल्यापाशी कापड कमी राहते. तर हा मागचा पार्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर पेपर कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मापे ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. ह्याच्यानं काय होतं, आपला कापड पण उरतो आणि आपल्याला शिवायला पण इजी होतो. तर आतापर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नाही केले असेल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. तर बघा, कटोरी तयार झाली, क्रॉसपट्टी पण तयार झाली आणि फ्रंट भाग पण तयार झाला. आपण आता हा भाग कटिंग करून घेत आहोत. तर बघा, हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, कारण मुंड्यामध्ये आपल्याला झोल न आल्या पाहिजे. आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे. कधीच आपलं म्हणजे हा भाग आपल्याला बरोबर असं अर्धा इंचानं मागच्या पाठवून आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तर बघा, फ्रंट भाग तयार झालेला आहे. आता पूर्ण पाट आपले तयार झालेले आहेत. तर बघा, फ्रंट भाग कटोरी आणि क्रॉसपट्टी कटून घेतलेली आहे. आता आपल्याला मागचा भाग म्हणजे मागचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे. तर मागचा गळा आपण बरोबर गळ्यापासून आणि खालच्या भागांना कमरेपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर बघा किती येत आहे, 5.25 इंच येत आहे. तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर इथं किती घ्यायचं आहे, 5.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर 5.25 इंच आहे. तर बघा, इथं 5.6 इंच आपल्याला घ्यायचं आहे. 5.5 इंच पावणे आलेला आहे. तर आपल्याला किती घ्यायचं आहे इथून, म्हणजे अर्धा इंच पाऊण इंच आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याला राऊंड देता येते. तर बघा, अशा पद्धतीने इथून 2.25 इंच घ्यायचा आहे आणि बरोबर अशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, रेषा ओढली. आता आपल्याला इथून अर्धा गोलाकार द्यायचा आहे, म्हणजे गोल गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. अशा पद्धतीने जर कटिंग केली तर आपलं ब्लाऊज कुठंही चुकणार नाही आणि परफेक्ट ब्लाऊज तयार होणार आणि परफेक्ट कटिंग पण तयार होणार. व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा आणि ज्यांना कुणांना नवीन जे शिकणारे राहतात त्यांना नक्की शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कुणी पण ब्लाऊज असं शिकलं पाहिजे, सगळ्यांची मदत केली पाहिजे. तर बघा, इथून आपल्याला मध्यभाग घ्यायचा आहे आणि आपल्याला 4.5 इंचावर टक्स लावून घ्यायचा आहे. तर ह्या साईडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि ह्या साईडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायचा आहे. मी कुठंही घाई नाही करणार आणि असे सविस्तर अशी माहितीसह मी पूर्ण पेपर कटिंग दाखवत आहे. तर फ्रंट भाग आणि कटोरी आणि क्रॉसपट्टी आणि मागचा पार्ट पूर्ण तयार झालेले. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजची डायरेक्ट कापडवर बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. अगोदर आपल्याला कापड बसत आहे काय तर पाहायचं आहे, म्हणजे मुंड्याचा भाग किती येत आहे तर ते बघून घ्यायचं आहे. जर नाही येत असेल तर आपल्याला हा भाग कमी करून घ्यायचा आहे आणि बाहीला जोड देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला म्हणजे बरोबर शिलाई मार्जिंगसाठी कापड असला पाहिजे. तर बघा, असे दोनही भाग आपल्याला फोल्ड करून जोडून घ्यायचे आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 बाही निघणार आहेत. तर बघा, 1.25 इंच 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो, म्हणजे तुरपाईमध्ये जाण्यासाठी, म्हणजे फोल्डमध्ये जाण्यासाठी. साधं ब्लाऊज पीस आहे तर आपल्याला तुरपाई करायची आहे, तर आपल्याला 1.25 इंच 1.5 इंच एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे.
काढलं. आता आपल्याला बाही लांबी मोजून घ्यायची आहे. तर बाहीची लांबी किती आहे तर आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर बघा बरोबर शोल्डरवरून आपल्याला अशी लांबी मोजून घ्यायची आहे. बाहीची लांबी 8 इंच, 8.25 इंच येत आहे. 8.25 इंच येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं 8.25 इंच घ्यायचे आहे. बरोबर 8.25 इंच. 8.25 इंच आहे तर अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. तर मी अर्धा इंच वाढवून इथं मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे. तर मुंड्याचा भाग किती आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर बघा मुंड्याचा भाग आपल्याला 7.5 इंच येत आहे. तर बघा 7.5 इंच येत आहे. तर आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी कापड कमी जाणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर हा भाग आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा हा भाग जर कमी केला तर आपण इथं जोड देता येते आणि आपल्या शिलाई मार्जिंगसाठी कापड पण राहतो. आता इथं जोड दिला तर आपली व्यवस्थित फिटिंग पण बसतो. जर कधी आपण नवीन असल्या कारणाने बघा इथून आपल्याला जोड देता येते. नवीन असल्या कारणाने आपला कापड काय होतो, कमी पडून जातो. तर मग आपल्याला शिवायला म्हणजे शिलाई मार्जिंग करायला अडचण जातो. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं असं जोड देऊन द्यायचा आणि कापड पण उरतो आणि सगळं व्यवस्थित बाई कटिंग होते आणि बाईची फिटिंग पण व्यवस्थित येते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला अर्धा इंचवर आकार द्यायचा आहे. बघा अर्धा इंच घेतलेला इथं. आता आपल्याला आतल्या बाजूने अर्धा इंच द्यायचा आहे. आता बघा बाईचा दंड घेर कितीचा आहे तर मोजून घ्यायचा आहे. तर बघा दंड कितीचा आहे तर असं आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर 5 इंच येत आहे. तर बघा इथं मी 5 इंचावर मार्जिंग करून घेते. बघा 5 इंचावर मार्जिंग केली. त्याच्यानंतर आपल्याला जिथं मुंड्याचा भाग मोजला तिथून आणि आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला इथून आपल्याला बरोबर 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथून पण आपल्याला बरोबर अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा आपली बाही तयार झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर बघा आपली कटिंग पण झालेली आहे. आता बघा इथून आपल्याला बरोबर अशी कटाई करून घ्यायची आहे. आता बघा इथून आपल्याला तुरपाईमध्ये जाण्यासाठी तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडा भाग आणि इथं पण आपल्याला थोडा असं कट लावून घ्यायची आहे म्हणजे फिटिंग करण्यासाठी आणि शोल्डरवर पण शोल्डर जोडायला इजी होते तिथून पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथं आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे. ह्या साईडनं आपल्याला कापड जोड करून घ्यायचा आहे. तर इथून हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आपल्या बाहीची कटिंग करून झालेली आहे. पूर्ण बाही तयार झालेली आहे. आता बघा दोनही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचे आहेत ना, अशी ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण जे मागचा पार्ट कट केला आहे तो आपल्याला बरोबर तोच पॅटर्न आपल्याला ठेवून बरोबर इथं असं ठेवून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा याच्यावर आपण काही पण ठेवून घ्यायचं आहे, इकडे तिकडे न झाल्या पाहिजे आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर आपण पॅटर्न कटिंग करून घेतलेले तर आपल्याला बरोबर ब्लाऊज पीसवर जर ठेवून आपल्याला कापड जर उरवायचं असेल तर असंच कट करून घेतलं तर आपल्याला इजी जातो आणि कटोरी पण मोठी होते. कटोरी मोठी करायला पण कापड अवेलेबल असते, नाहीतर आपल्याला डबल कापड घ्यावा लागतो. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मापे ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे.
आता हा ब्लाऊज पीस खूप लहान होता, त्या कारणाने मी अगोदरच पेपर कटिंग केली आणि आता ब्लाऊज पीस कटिंग करून घेत आहे. कारण मी डायरेक्ट जर कटिंग केली असती तर कापड कमी गेला असता आणि कटोरी मोठी करायला कापड नाही असता, तर त्या कारणाने मी पेपर कटिंग करून घेतलेली आहे. आणि त्याच्यासोबत असे पाट पण तयार झालेले आहेत, खूप परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता बघा इथं कटोरी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, तर बघा आता आपल्याकडे अवेलेबल म्हणजे कापड कमी आहे, तर बघा असं माप ठेवून घ्यायचं आहे. ज्या साईडनं आपली कटोरी ॲडजस्ट होत आहे त्या साईडनं आपल्याला पंच आलेल्या ठिकाणी आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे. तर बघा इथून मी अशी मार्जिंग करून घेत आहे. तर म्हणजे कापड कलरवाला आहे, तर त्याच्याने चॉक पण त्याच्यावर उमटलेला नाही आहे, तरी पण थोडा दिसत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग म्हणजे कटोरी ठेवून आपल्याला चॉक लावून घ्यायचं आहे, मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. थोडा भाग आपल्याला जेवढा लागत आहे तेवढा आपल्याला कटोरीचा भाग वाढवून घ्यायचा आहे. साईजनुसार आपल्याला कटोरीचा भाग वाढवावा लागतो. तर मी तर 1.25 इंच घेतलेला आहे आणि कटोरी वाढवून घेतलेली आहे. तर बघा कटोरीला अशा पद्धतीने आपल्याला राऊंड द्यायचा आहे आणि इथून गोल आकार असा द्यायचा आहे आणि आता इथून आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर बघा तर डायरेक्ट केलं असतं तर कापड कमीच पडला असता, त्या कारणाने मी अगोदर पेपर कटिंग करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये क्रॉसपट्टी सिंगल निघणार आहे, म्हणजे डबल क्रॉसपट्टीसाठी आपल्याकडे कापड अवेलेबल नाही आहे. तर बघा कटोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला बघा इथं सिंगलच क्रॉसपट्टी कट करून घेणार आहे, कारण कापड नाही आहे आणि म्हणजे पायपिंगसाठी पण पट्ट्या काढायच्या आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सिंगलच घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. काही हरकत नाही, आपण कंबरपट्ट्या जोडू शकतो. तर बघा पूर्ण कटिंग झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय. श्री स्वामी समर्थ.